महाराष्ट्रामध्ये विधानसभामध्ये मतदानाचा टक्का ज्या पद्धतीने वाढला त्या पद्धतीने पाहायला गेलं तर 2 दिवसाच्या नंतर CNGचे दर देखील वाढलेले आहेत। 75 रुपये जे दर होते ठाणे आणि मुंबईमध्ये ते आता 2 रुपयांनी वाढलेले आहेत। सध्या CNGचे दर जे आहेत ते 77 रुपये झालेले असून त्यामुळे मोठा फटका या CNG वाहनधारकांना बसणार आहे। रिक्षा असेल, टॅक्सी असेल, 3 व्हीलर टेम्पो असेल, या इतरत्र वाहनं असतील त्यांना देखील हा फटका बसू शकतो। एकीकडे वाढणारी महागाई, दुसरीकडे CNGच्या दरमध्ये वाढ झाल्यामुळे कुठेतरी आता यामध्ये पाहायला गेलं तर महागाईमध्ये देखील फटका बसणार आहे। त्यामुळे नक्कीच आता या दरामुळे कुठेतरी या महागाईचा फटका कशा प्रकारे बसू शकतो हे देखील आपण त्यांना विचारू शकतो। CNG के रेट जो है तो 2 रुपये से बढ़ गए हैं कल रात से। क्या लगता है कि यहाँ पे चुनाव होने के बाद तुरंत अभी रेट बढ़ा गया है, अभी तक रिजल्ट आना बाकी है? रिजल्ट आना बाकी, तुरंत बढ़ा दिए, रिजल्ट आना क्या बाकी है? हाँ नहीं पड़वाड़ेगा, बढ़ गया बोले तो रिजल्ट बढ़ गया अभी 2 रुपये। हाँ बढ़ते ही जाएगा, अभी ये कहाँ घटने वाला। पहला जो स्टार्टिंग में CNG आया था तभी क्या रेट था और अभी? तभी 18 रुपया था, अभी जो है 77 हो गया है, फिर 99 था, 80 था, ऐसा ऐसा बढ़ते फिर कम हुआ, फिर बढ़ गया अभी इलेक्शन के टाइम। अभी देखो क्या होता है, अभी कितना आगे बढ़ाएंगे। नक्कीच याचा फटका CNGचा दरात महागाईवरती देखील बसू शकतो। पाहायला गेलं तर एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढली आहे, दुसरीकडे आता CNG दर देखील वाढलेले आहेत। CNG दर वाढलाय म्हणजे कसं आम्हाला सर्वसामान्य लोकांना परवडणारच नाही असा दर वाढलाय। यात पॅसेंजर जास्त करून शेअरिंग पसंत करते, मग याने मीटरवाल्यांनी काय करायचं? काय वाटतं मीटरवाल्यांनी काय करायचं तुमचं म्हणणं आहे? वाटतं तुमचे देखील भाडेवाढ वाढली पाहिजे का भाडेवाढ कमी झाली पाहिजे? भाडेवाढ वाढली पाहिजे, मीटर वाढला पाहिजे, ना तर परवडणार नाही, सर्वसामान्य लोकांना अजिबात परवडणार नाही। अशी मागणी कराल का तुम्ही की आता बाबा CNGचे दर वाढतात तर मीटरचे देखील दर वाढ? अशी मागणी करायला यकीन नसल्यामुळं प्रॉब्लेम आहे। ही कसं आपल्या पुढारी लोकांनी समजून घेतलं पाहिजे की यकीन नसल्यामुळं पुढारी लोकांनी बी लक्ष दिलं पाहिजे, अशी एवढीच मागणी आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर CNGचे दर वाढलेत तर रिक्षामध्ये जे मीटर जे आहे त्याच्यामध्ये देखील भाव वाढ झाली पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र पाहायला गेलं तर काल मध्यरात्रीपासून आता CNGचे दर जे आहे ते 2 रुपये वाढलेले आहेत। सध्या CNGचे दर जे आहे ते रात्री 75 रुपये होते आणि तेच आता दर जे आहे ते 77 रुपये झालेले आहेत। त्यामुळे मुंबई असेल, ठाण्यामध्ये 77 रुपये 2 रुपयाने भाववाढ झाल्यामुळे कुठेतरी नाराजी या ठिकाणी आता वाहनधारक करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे निवडणुकीचा निकालाच्या अगोदर हे दर वाढल्यामुळे कुठेतरी ही नाराजी आता कशी दूर होईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन योगेश गुरोसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।